केसरकर साहेबांना. केसरकर साहेब खरं तर सिंधुदुर्गात होते त्यांच्या मतदारसंघामध्ये, पण आपण 1 महिन्यापूर्वी केसरकर साहेबांना आणि श्रीपाद नाईकांना दोघांनाही आपण वेळ मागितली होती आणि आजची ती वेळ होती. ते खास हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी फ्लाईटनी मुंबईला आले आहेत. परत त्यांचं 6:30चं फ्लाईट आहे, ते त्यांना पकडायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मैत्र जीवाचे ज्या कार्यक्रमासाठी आपण त्यांना बोलवलं, आज ते पण माझे मित्र आहेत. ते मैत्रीत्व त्यांनी पाळलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनोमन आभार मानतो. खरंच मित्र जीवाचे आहेत. साहेब, आम्ही आपल्याला निवेदनं दिली होती मध्यंतरी. ती निवेदनं आपल्याकडे जी आम्ही दिली होती त्याच्यानंतर थोडंसं लॅप्स झालेलं आहे टाईम मध्यंतरीच्या काळामध्ये. तर ती रिमाइंडर म्हणून आम्ही तुम्हाला परत ती निवेदनं देत आहोत, त्याचा जरा स्वीकार करावा. आमचे सचिव प्रकाश कांबळे यांना विनंती करतो दीपकजींना ती निवेदनं द्यावी. सगळी रिमाइंडर निवेदनं आहेत. सांगतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महासंघाचे विश्वस्त सन्माननीय डॉक्टर प्रदीप ढवळ सर आणि त्यांच्या बाजूला बसलेले आमच्या मंजेरीताई मराठे, सावरकर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्या बाजूला अविनाश महाराज बसलेले आहेत आणि माझे दुसरे मित्र आमचे विभागाचे लाडके खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत. आणि रणजित सावरकर म्हणजे आम्हाला खरोखर गुरुस्थानी आहेत, कारण भागोजींचं जितकं प्रेम सावरकरांवर होतं तेच प्रेम मला रणजित सरांकडनं आम्हाला मिळते आहे. त्याच्याबद्दल शतशः मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे भागोजी शेटकीरांचे नातू अंकुर कीर हे आमचे विश्वस्त आहेत, ते सुद्धा आज व्यासपीठावरती आहेत. आणि मला या सर्वांबरोबर बसण्याची संधी प्राप्त होते, तुमच्यासमोर उभं राहण्याची संधी प्राप्त होते. त्याबद्दल आजचा दिवस हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय दिवस राहणार आहे असं मला म्हणावं लागेल. भागोजी कीर हे व्यक्ती नसून ती आमच्या समाजाची अस्मिता आहे. भागोजींनी समाजाला भरपूर दिलेलं आहे. इतकं दिलेलं आहे की त्याचं वर्णन करायला गेलं तर अनेक तास लागतील. पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पप्पांनी जे गाणं लिहिलंय ते आम्ही त्यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्या पप्पांना सुद्धा माझा सलाम. वय वर्ष फक्त 94 वय वर्ष, आणि आमच्या बरोबर ते सातत्याने काम करतात. म्हणजे त्यांची हिरहिरी आणि धडाडी पाहिली तर ते खरोखर त्यांना सलाम करावा असं वाटतो. त्याचप्रमाणे आज गीतेच्या सारातनं म्हणजे गीता आणि भगवद्गीतेतनं सावरकर आणि भागोजी ह्यांचं जे कर्मकार्य आहे ते कसं कुठल्या अध्यायात कुठे बसतं श्लोकांमध्ये ते त्यांचं वर्णन करणारे आमचे सभासद आणि त्याचप्रमाणे आमचे आध्यात्मिक गुरु श्री गडदे साहेब यांनाही मी नमस्कार करतो. त्या तुम्ही उत्तमरित्या त्याचं प्रस्तावना केली त्या विषयाची. धन्यवाद. भागोजींनी जे मार्ग आखून दिलेले आहेत त्या मार्गानेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ वाटचाल करत आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे करोना आलेला. करोनात 2 वर्ष गेलेली होती. आम्ही रॅली काढू शकत नव्हतो, पण भागोजींच्या नावाने आम्ही रक्तदान शिबिर घेतलं. भागोजींनी अनेक कोट्यवधी रुपये दान केले, पण आम्ही रक्तदान करून देशाची सेवा केली. त्यावेळेला रक्ताची गरज होती, अशा पद्धतीने आम्ही ते कार्य केले. त्याच्या आधी एक मोठं वादळ आलं होतं आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीला, आणि त्यावेळेला मोठं नुकसान रायगड जिल्ह्यामध्ये झालं होतं. आणि त्याच्यात आपल्या समाजाची बरीचशी श्रीवर्धन भागामध्ये मंडळी आहेत, त्यांच्या बागायती उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि त्या करोनात सुरू झालेला नुकता म्हणजे सगळ्या पद्धतीचे बंधनं लागू झालेली होती. त्या परिस्थितीत सुद्धा
आम्ही मुंबईहून एक गाडी घेऊन श्रीवर्धनला भेट दिली आणि भागोजींच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला जे काय खारीचा वाटा उचलता आला 1,00,000 रुपये देणगी देऊन तिथल्या लोकांना आम्ही उपकृत केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अलीकडेच आपल्या देशाचे पंतप्रधान मालवणच्या किल्ल्यावर येऊन त्यांनी तिथे शिवाजी महाराजांच्या आरमाराचं नाव आपल्या झेंड्यात शिवाजी महाराजांच्या आरमाराचं निशाण होतं ते आपल्या नेव्हीच्या झेंड्यात त्यांनी हे केलं. आणि तिथनं त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी मायनाक भंडारीचा उल्लेख केला. हे आपल्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी आम्ही जे काही उपक्रम केले, जे काही व्यवस्था केली, त्याच्यामध्ये आम्ही एक मालवण शहरामध्ये एक शिबिर भरवलेलं, शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं शिबिर 23, 24, 25, 26 नोव्हेंबर असं त्या टायमाला भरवलेलं होतं. आणि त्या दरम्यान तिथे जो लोक आले आणि त्यांनी ते पाहिलं, त्याच्यातनं जे तिकडचे SP आले होते, कलेक्टर आले होते, सर्वांनी ते प्रदर्शन पाहिलं आणि त्याची नोंद घेतली गेली. आणि पंतप्रधानांपर्यंत हा मेसेज दिला गेला की ते मायनाक भंडारी हे शिव आरमाराचे पहिले आरमार प्रमुख होते, अशा पद्धतीची नोंद घेतली गेली. आणि महाराजांचा एक पुतळा बसवलेला आहे राजगड किल्ल्यावरती. त्या किल्ल्याच्या खाली, त्या पुतळ्याच्या खाली पाठी लावलेले आहेत, त्याच्यात पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी असा उल्लेख आहे, आपण पाहू शकता साहेब. त्याच दरम्यान केसरकर साहेबांनी मीडिया समोर येऊन, चॅनल समोर येऊन मुंबई शहरामध्ये 2 महापुरुषांचे स्मारक बनवणार अशी घोषणा केली 23 नोव्हेंबरला. आम्ही फार खुश झालो तुमची ती घोषणा तुम्ही केल्यानंतर. त्यात नानाशंकर शेठ आणि भागवत शेठकीर यांचे स्मारक आपण त्या मुंबई शहरामध्ये उभी करणार असं जाहीर केलं. आणि त्याच्यासाठी 20 कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आली सरकारकडनं, अशा रीतीची घोषणा होती. त्यानंतर आम्ही तुमची भेट घेतली आणि जे काही आमचे निवेदन होती ती सगळी तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. त्या निवेदनांचं तुम्ही पुढे व्यवस्थितरित्या दखल घ्याल असा आमचा विश्वास आहे. त्याचबरोबर तुम्ही एक मला प्रश्न विचारलात की नवीन जागा कुठे आहे, तर मी तुम्हाला लगेच उत्तर दिलं साहेब, जागा भागवत शेठकीरांनी 9 एकरचा भूखंड दान केलाय, त्याच्यातच आहे, त्याच्यातच तो स्मारक व्हावं अशी आमची जनसमाजाची मागणी आहे. आणि त्यासाठी इथे सावरकर आहेत तर तिथे भागोजी असले पाहिजेत, अशा पद्धतीचे मैत्र जीवाचे हे सर्व मुंबईला दिसले पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल माझा विश्वास आहे. आणि निश्चित तुम्ही आमची ही मनोकामना पूर्ण कराल असा माझा विश्वास आहे. तर जास्त बोलत नाही, कारण मला खूप बोलायचं होतं पण मला बोलता येत नाहीये, कारण यांना आता जाऊन फ्लाईट पकडायचं आहे. आणि मी जो बोलत राहिलो तर माझ्यानंतर ते बोलून निघणार आहेत फ्लाईट पकडण्यासाठी. त्यांना शक्य असेल तर ते बाबुलनाथला पण जाऊन दर्शन घेणार आहेत. तर वेळ नाहीये. पण साहेबांना मी म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की साहेब, तुम्ही माझे मित्र आहात, पण मित्रापेक्षा जास्त तुम्ही आमच्या समाजावर नेहमी प्रेम केलंय. आणि माझी विनंती आहे की आमच्या ह्या सगळ्या मागण्या तुम्ही पूर्ण कराल, महाराष्ट्र शासनाकडे हा विषय न्याल आणि मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल हे कराल, विनंती कराल. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी, जय भागोजी, जय सावरकर. धन्यवाद.